रामकृष्ण हरी नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 39 आपण बघत आहात. या भागासाठी आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. ते मान तालुक्यातील बोथे येथील शिवाजीराव जगदाळे आहेत. त्यांच्या पत्नी सौ संगीता जगदाळे आहेत. विशेष म्हणजे शिवाजीराव जगदाळे हे प्रवचनकार आहेत, पण विशेष म्हणजे गावचे माजी सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर राजकारण आणि आध्यात्मिक असा त्यांनी संगम साधलेला आहे. पण बोथे परिसरात एक प्रवचनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. खरं तर त्यांचा आज प्रवचनकारापर्यंतचा कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली, पहिल्यांदा तुमचं हे सांगा, शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 10वी आहे. माऊली, एक सांगा, खरं तर प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे की मी माळ केव्हा घातलेली आहे, म्हणजे घरात अगोदर कोणाची होती, कसा आहे तो इतिहास? तसं पाहिलं तर आमच्या घरात माझी 4थ्या पिढीची माळ आहे. मला माळ घातलेली मलाच माहित नाही. आणि माझ्या 5व्या पिढीची सर्व मुलांच्या माझ्या सर्व कुटुंबाच्या घरात म्हणजे माळ आहेत. सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या घरात माळ आहेत. माळ आहे त्या. बर, खरं तर सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे, भजन कीर्तन माळ घातली का आपण भजन कीर्तनाला जातोच. पण प्रश्न खरा पडतो की तुमच्या मनात असं केव्हा आलं की आपण आता प्रवचन सांगावं? नाही, माझ्या मनात म्हणण्यापेक्षा हे जे आमच्या काही गावात वारकरी संप्रदायाची मंडळी आहेत, मी 1981 सालापासून ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचो. माझा आवाज मोठा असायचा. मला माईक असायचा. वाचनाला मला माईक असायचा. लोकांना असं वाटलं की काय नाही, हा माणूस प्रवचन करू शकतो. म्हणून मला काही बुजुर्ग लोकांनी एक वळून ताणून असं म्हणतो त्या काळात सुरुवातीला की बाबा हा प्रवचन सांगू शकतो, हा मोठ्यानं वाचू शकतो, म्हणजे हा प्रवचन सांगू शकतो. म्हणून मला अगदी हाताला धरून त्या नारदाच्या गादीवर बसवलं. पण विशेष म्हणजे मी सुरुवातीला मला काय म्हणजे भीती वाटली. मला त्यावेळेला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तरी सुद्धा मी एक पहिली ओवी ज्ञानेश्वरीतली 9व्या अध्यायातली होती. तरी अवधान ऐकलं दिजे, मग सर्व सुखाशी पात्र हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आणि हे ओवी बोलून मी त्या ओवीचा ज्ञानेश्वरी मध्ये बघूनच अर्थ सांगितला. साधारण तुमचं वय किती होतं त्यावेळेला? म्हणजे 81 साली, म्हणजे 81 ना, मी 81 पारायणाला बसत होतो. आणि त्याच्यानंतर एक चांगलं आताच्या पासून एक 10-12 वर्षाच्या पूर्वी असं म्हणजे 10-12 वर्ष झालं तुम्ही प्रवचन सांगताय? 12 वर्ष झाली साधारण प्रवचन सांगतोय. प्रवचन. आणि ओवी कुठले होते तुमचे? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहेत. 9व्या अध्यायातली पहिली ओवी. आणि मी प्रवचनाला मला ज्यावेळेला सुरुवातीला या ठिकाणी बसवलं त्यावेळेला मला अक्षरशः हरिभक्त परायण शिवाजी महाराज बोथेकर यांचं प्रवचन होत आहे, तरी सर्वांनी हजर असं माईकवर पुकारल्यानंतर काही मंडळी नावाच विशेष वाटलं आणि म्हणून ते बघायला घरनं निघाले. पण विशेषतः असं झालं की मी ती ओवी वाचली आणि त्या ओवीचा अर्थ सांगितला. पुंडलिक ओवी, म्हणजे तो माणूस मंदिरात पोहोचायच्या अगोदरच माझं प्रवचन, तो घरनं निघाला, मंदिरात पोहोचायच्या अगोदरच माझं प्रवचन संपलं. म्हणजे मला सुरुवातीला त्या ठिकाणी एक वळून ताणून म्हणण्यापेक्षा माझा एक योग मग चांगला होता, म्हणून मला त्या ठिकाणी लोकांनी बसवलं नारळच्या गादीवर. मी तेवढे 2 शब्द बोललो आणि झालं प्रवचन माझं संपलं. पण मी त्या वर्षी माझा कुठला अभ्यास नव्हता, म्हणजे मी मोठ्यानं वाचायचो एवढंच माझं म्हणजे माझ्याकडे नेम लावला होता. म्हणजे जुन्या काळात तो विषय होता, पोरगा शिकले का थोडे 4 गोष्टी सांगेल असं असायचं. त्यांना वाटलं की बाबा हे काहीतरी बोलेल आणि काहीतरी सांगेल. पण मी दुसऱ्या वर्षी जरूर अभ्यास केला थोडासा. तो आमचा प्रश्नच आहे ना पुढं. म्हणजे महाराज, आता प्रश्नच खरा आहे की खरं तर तुम्ही पहिल्या प्रवचन कसं झालं हे गमतीचा विषय आहे. म्हणजे आजही तुम्हाला आठवलं तर ते विशेष वाटत असेल की गावातल्या लोकांनी ऐकायला येईपर्यंत तुमचं प्रवचन संपलं. आणि खरं तर तो एक वडीलधारी म्हणले असेल की तुम्ही प्रवचन सांगा, तुम्ही चांगलं वाचताय वगैरे वगैरे, म्हणजे त्यांच्या मनात जे होतं ते झालं. आणि तो विषय तिथल्या वर्षी झाला आणि दुसऱ्या वर्षी तुमचं प्रवचन झालं. आता प्रवचन म्हटलं का अभ्यास लागतो, तुम्हाला माहित आहे. कीर्तन प्रवचन म्हटलं का अभ्यास पण लागतो. आणि मग प्रश्न पडतो की मग आता तुम्ही शेती करता, शेती आणि आपलं आध्यात्मिक म्हटलं वाचन, तर हा मेळ कसा बसवता तुम्ही? कारण समजा आता उद्या तुमचं मुलवडीला प्रवचन आहे किंवा आता प्रवचन करा म्हटलं का अन्य गावातलं पण आपल्याला निमंत्रित केलं जातं, तर प्रवचन आहे म्हटलं का तुम्हाला अभ्यास लागतो, तर ते वेळ कसा काढता? त्यातून वेळ, आता माझे व्यवसाय आहे, माझी शेती चांगली आहे, मी हायटेक शेती करणार व्यक्ती आहे. पण
मला ह्याची गुढ आहे. सुरुवातीपासूनच मी पारायणात कुठलंही माझं कसलंही काम असलं तरी मी पारायणात 7 दिवस कुठं काही काम काढत नाही आणि मला त्याची आवड असल्यामुळे मी त्याचा अभ्यास जरूरच करतो. आणि मला काय आता अभ्यासाला जास्त वेळ लागत नाही. मी थोडंसं चिंतन केलं तर मी आत्ता सध्या बोलू शकतो. म्हणजे कुणीही मला तयारी झाली. तयारी झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला मी 1-2 वर्ष तास पडू शकतो. मला म्हणजे त्या जागेवर बसायला भीती पण वाटत होती. पण जसा अभ्यास आला, वक्तृत्व चांगल्या पद्धतीचं पुढे वाढायला लागलं, तसं मला भीती कमी झाली. भीती हा विषय नव्हताच माझा सुरुवातीपासून. पण तरी पण धीटपणा म्हणजे सभाधीटपणा जो असतो तो मला बऱ्यापैकी आला. आणि मी तेव्हापासून म्हणजे मला आता या 3-4 वर्षात तर मला पूर्णपणे प्रवचनकार म्हणून तयारी झाली. म्हणजे महाराज एक सांगा, खरं तर मग अशी ओळख तुमची करून देताना मी गावचे माझे सरपंच पण म्हणून काम केलेलं आहे. तर शेती करत माळकरी कसा तिकडे झुकला, काय प्रसंग आहे तो? म्हणजे नाही, सरपंच पदाकडे त्या काळात कसं होतं की माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला होता. मी माझा व्यवसाय 0तनं सुरुवात केली आणि थोडा हा बाबा काहीतरी करू शकतो. माझ्या 0तनं सुरुवात झाल्यामुळं माझी थोडीशी प्रगती झाली. मग थोडी गावाची सुद्धा प्रगती करू शकतो या अशा हिशोबाने मला लोकांनी त्या काळात प्रवृत्ती केलं. माझी परिस्थिती सुद्धा नव्हती की मी त्या पदावर बसावं किंवा मला. पण त्या काळात विधान परिषद सदस्य माननीय सदाशिव त्या काळात आमदार होते आणि त्यांच्या प्रेरणेनं थोडंसं आमच्या गावात आम्ही बऱ्यापैकी चांगली कामं पण केली आणि असले सभामंडप वगैरे, देवाच्या कार्याची कामं किंवा लोकांच्या कौटुंबिक काय असतील कामं, काही पाण्याच्या साधनाची कामं, काही विकासाची भरपूर कामं त्या काळात माझ्या हातून त्या व्यक्तीमुळे भरपूर कामं झाली. लोकांना मी हवा असं वाटायला लागलो. म्हणजे एक मुळात तुम्ही शून्य असताना शून्यातून व्यवसायाची प्रगती केली, शेतीकडे लक्ष दिलं, हायटेक तुम्ही शेती करता. हायटेक शेती मी ग्रीन हाऊस साधारण 2006 साली मी माझी ग्रीन हाऊस स्वतः खरेदी करून मी 5 गुंठ्याचं ग्रीन हाऊस तयार केलं, म्हणजे बँकेचं लोन घेऊन. आणि त्याच दुसरी एक खरेदी त्याच म्हणजे व्यवसायातनं केली आणि त्यात एक दुसरं 5 गुंठे, असं माझं 10 गुंठ्याचं ग्रीन हाऊस होतं. आधुनिक शेतकरी. आणि आता सुद्धा मी अजून तेव्हापासून मी एक माझी माणसं आहे, स्वतः पिकवायचं स्वतः विकायचं. मी अजून सुद्धा बाजार करतो. मी माझ्या ह्या परिसरात सर्वांच्या फार जवळच आहे. घरचा माल पिकवून हा शेतीत म्हणजे हा माल विकणारा माणूस आहे, व्यक्ती आहे. असं माझं नाव चांगल्या पद्धतीचं आहे. बरं, कुठल्या पद्धतीचं म्हणजे शेतीत माल तयार? शेतीत आता बटाटा असतो का, म्हणजे जसं सिजनेबल पीक असतं. समजा याला आपल्या संक्रांतीला समजा घेवडा लागतो, गाजर, त्या पिरियडला तो कसा येईल ते बघायचं. किंवा सीझन बाय पीक असतं, तर समजा महाशिवरात्री असते किंवा सप्तमीचा उपास, नवरात्राची उपास, त्यावेळेस रताळी कशी येतील, म्हणजे अशा पद्धतीने रताळ्याचं पण उत्पन्न. रताळीचं मी 12, 14, 15 भाज्याचं उत्पन्न काढतो वर्षातनं. कुठली वेगवेगळी म्हणजे सिजनेबल जसं असेल तसं, म्हणजे जसं ज्या सीझनला जो माल लागणार आहे त्या पद्धतीचा आम्ही माल तयार स्वतः करतो. स्वतः सगळी मेहनत करतो. बिगर औषध खतं लागतात, पण बिगर औषधाचं मी स्वतः काय लागणारी कृत्रिम म्हणजे ह्याची औषधाची आपली जैविक स्वतः तयार करतो. ती स्वतः तयार करतो, स्वतःच म्हणजे ह्याला त्याची वापरतो. जीवामृताची खताची निर्मिती करून स्वतःच त्याची व्यवस्था. आणि वर्षाला 12-13 वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतात असते. आता माझ्या सध्या आता बटाटा आहे, जांभळे घेवड्याची शेंग आहे, कोबी आहे, फ्लावर आहे, म्हणजे अशा गोष्टी माझ्या कंटिन्यू असतात. म्हणजे तुमच्याकडे बऱ्याच वेळेला मी मगाशी भेट झालाय, नंतर मला असं वाटलं नाही की म्हणजे तुम्ही म्हणजे काय म्हणतात, वरवर तर दिसण्यामध्ये बरेच काही वेळेला तसं नसतं. म्हणजे काय म्हणते ते माणूस फसतं तसं. पण बऱ्याच वेळेला आता खरं तर नंतर मला तुम्ही कळालं की प्रवचनकार आहे आणि गावचं सरपंच म्हणून काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे राजकारणात माणूस गेला का राजकारणाकडे जातो जास्त, पण तुम्ही तिकडून येऊन पुन्हा इकडं लक्ष घातलं आणि शेतीची नुसती हे नाही तर हायटेक पद्धतीने शेती करताय. 12-13 ते 14 प्रकारची वेगळी पिके घेताय तुम्ही. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज चांगलं प्रवचनकार म्हणून पण इकडे काम करत आहात. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की प्रवचन का कीर्तन अवघड आहे? तुमच्या नजरेतनं काय बघताल? तसं आहे बरं का, कीर्तन सोपं आहे म्हणावं लागेल. कारण प्रवचनाला वन टाइम एका टायमिंगला म्हणजे सुरुवात टू शेवट असंच करावं लागतं. प्रवचनाला अभ्यास असल्याशिवाय प्रवचन करू शकत नाही. कीर्तनकार
2 गोष्टी अलीकडच्या 4 भजन म्हणजे रामकृष्ण हरी म्हणत हां. म्हणत पुढं काय चाली म्हणा समजा दुसऱ्याला संधी दिली त्यात तो वेळ निघून जातोय त्याचा 2 तासाचा. हा तो चालती तासा वेळ झाला पण कंटिन्यू 1 तास प्रवचन करायचं म्हणलं ना तर अभ्यासच पाहिजे. अभ्यास पाहिजे. अभ्यासाशिवाय नाही ते होत. बोलतायत आता माऊली, खरं तर प्रश्न आहे. आध्यात्मिक क्षेत्र बघितलं, कृषी क्षेत्र आहे, राजकारण आहे, तिन्ही क्षेत्रात तुम्ही रमलेला आहे. म्हणजे तिन्ही क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला आवडतं क्षेत्र कुठलं म्हणजे तिन्हीतलं? मला शेती हे माझं आवडतंच आहे. मी सगळ्या गोष्टी म्हणजे मला शेतीत पण आवडत आहे आणि खरं तर संप्रदायाची फार मोठी आवड आहे. म्हणजे आपल्यात बाबा आपल्या माझी 4थ्या पिढीची माळ, 5व्या पिढीची माळ, आता 5व्या पिढीत माझ्या सर्व मुलांच्या गळ्यात माळ आहे. मला असं वाटतं की आपल्या 5व्या पिढीला तरी काहीतरी वेगळं व्हावं. किंवा कीर्तनकार व्हावा किंवा प्रवचनकार तरी व्हावा अशी माझी अपेक्षा. अपेक्षा. ताई एक सांगा, खरं तर तुम्ही ह्यांचं प्रवचन ऐकलंय का? ऐकलंय. काय सांग म्हणजे काय कसं काय वाटलं त्यांचं पहिलं प्रवचन? खूप चांगलं. पण बऱ्याच वेळा विचारत असतील ना तुमच्या कारभाऱ्यांनी प्रवचन सांगितलं, काय तुम्ही त्यांना सांगता का चुकलं तर काय, असं कधी घडतं का? कसं काय म्हणजे काय त्यांना जास्त ज्ञान आहे, मला नाही. असं आहे का? म्हणजे ज्ञान नसलं तर बोलूच नाही. म्हणजे तुमचं बरोबर आहे, आपल्याला जे माहित नाही तर आपल्याला वाटत नाही ना काय चुकले असं काय वाटत नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने बरोबर आहे आणि शिवाय आपल्याला अभ्यास असेल तर सांगावा. खरं तर महाराज, आता अजून एक प्रश्न आहे, जाता जाता तुम्ही शेतीत रमलेला आहे, नवीन प्रवचनकार येत आहेत, तर पहिला प्रश्न आहे की नवीन प्रवचनकार प्रवचनासाठी येत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगताल? त्यांना निश्चितच प्रोत्साहित करू. बाबा तुम्हाला पहिल्यांदा काय बोललं पाहिजे किंवा कुठल्या विषयात बोललं पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे, मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो. खरं तर आजचा खरं तर नाचू कीर्तनच्या रंगी भाग क्रमांक 39 बघत असताना खरं तर आपल्या प्रेक्षकांना माळकरी वारकरी असं सर्वांनाच एक असं व्यक्तिमत्व आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. खरं तर ते प्रवचनकार आहेतच, गावचं राजकारण सरपंच म्हणून त्यांनी सांभाळलेला आहे आणि उत्तम शेतकरी कसा असतो, आधुनिक पद्धतीचा शेतकरी कसा असतो आणि वेगवेगळी जवळजवळ वर्षाला 12-13-14 पिकं घेत आहेत. खरं तर असा उत्तम शेतकरी, असा तिहेरी संगम आज खरं तर माऊलींच्या रूपाने आपल्याला आज भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारलेल्या आहेत.